रेशनिंगमधील घोटाळा रोखण्यासाठी 2009 साली शिरूर हवेलीचे राष्ट्रवादीचे आमदार असताना अशोक पवार यांनी बायोमेट्रिक पद्धत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये राबवली होती। तीच पद्धत आता अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी संपूर्ण राज्यातील रेशनिंग घोटाळा रोखण्यासाठी राबवण्याचा निर्णय घेतलाय। अद्यापही राज्यामध्ये रेशनिंगमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत। राज्यातील अनेक गरीब कुटुंबांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये धान्य मिळत नाहीये, तर काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावाने सुद्धा धान्य वाटप केलं जातं। हाच रेशनिंगमधील घोटाळा रोखण्यासाठी राज्यातील पहिली बायोमेट्रिक पद्धत ही पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये राबवली गेली आहे। 2009 साली शिरूर हवेलीचे राष्ट्रवादीचे आमदार असताना अशोक पवार यांनी ही बायोमेट्रिक प्रणाली प्रथम 5 गावांमध्ये राबवली। त्यामध्ये तब्बल 40% धान्य शिल्लक राहिल्याचा घोटाळा उघडकीस आला होता आणि आत्ताच्या सरकारने हाच बायोमेट्रिकचा उपक्रम लक्षात ठेवून अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी संपूर्ण राज्यामध्ये रेशनिंग मधील घोटाळा रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भामध्ये ज्यांनी राज्यामध्ये पहिला बायोमेट्रिक प्रकल्प राबवला ते शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्याशी आमचे प्रतिनिधी अरुण कुमार मोटे यांनी संवाद साधलाय। राज्यामध्ये रेशनिंग घोटाळा मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि याला अपवाद आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका। शिरूर तालुक्यामध्ये 2009 साली कार्यक्षम नेतृत्व माजी आमदार अशोक बापू पवार यांनी 2009 साली बायोमेट्रिक पद्धत आपल्या शिरूर तालुक्यामध्ये अवलंबली। याचा फायदा असा झाला की 40% रेशनिंग हे शिरूर तालुक्यामध्ये वाचलं आणि त्या पद्धतीचा बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब आता राज्य सरकार अवलंबू पाहत आहे। याबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत माजी आमदार अशोक बापू पवार। जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार। खरं म्हणजे रेशनिंग हा गरिबांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ते रेशनिंग खऱ्या अर्थानं गरिबापर्यंत पोहोचावं त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूनं मी पहिला प्रयोग शिरूर तालुक्यामध्ये 5 गावांमध्ये 2009 नंतर केला। 5 गावांमध्ये मी थंब मशीन बसवलं। बायोमेट्रिक प्रणालीच्या प्रमाणे त्या ठिकाणी धान्य वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आणि लक्षात आलं की ज्यावेळेला थंब मशीन बसवलं त्या थंब मशीनद्वारे अन्नधान्य वाटल्यानंतर सुमारे 40% धान्यामध्ये बचत झाली। याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती चोऱ्या होत होत्या। कुणीतरी मयत माणसाचे अंगठे मारत होते, सह्या मारत होते, बाहेरगावी गेलेल्या माणसाचे बी अंगठे मारत होते, सह्या मारत होते। याला सगळ्याला अटकाव आला आणि त्यामुळे 40% धान्यात बचत झाली। 7-8 वर्षापूर्वी 1,25,000 कोटी रुपयाची सबसिडी केंद्र सरकार या स्वस्त धान्य दुकानासाठी देत होती आणि म्हणून जर आपण तो विचार केला तर मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये यातनं सरकारचे म्हणजे आम जनतेचे वाचणार आहे आणि म्हणून मी थंब मशीन बायोमेट्रिक प्रणाली धरण्याचा सरकारकडे सातत्यानं आग्रह केला आणि म्हणून आज या पुरवठा खात्याचे मंत्री आदरणीय बापट साहेब यांनी 200 कोटी रुपयाची तरतूद बायोमेट्रिकसाठी ठेवलेली आहे। याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात होईल आणि हा महाराष्ट्रात आदर्श उद्या भारत देश घेतल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे वाटतं। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर।